जय जय रघुवीर समर्थ. दशक 12वे. समास 8वा. काळ निरूपण नाम. श्रीराम. मूळ माया जगदीश्वर, पुढे अष्टधेचा विस्तार. सृष्टिक्रमे आकार, आकारला श्रीराम. हे अवघेच नसता निर्मळ, जैसे गगन अंतराळ. निराकारी काळवेळ, काहीच नाही श्रीराम. उपाधीचा विस्तार झाला, येथे काळ दिसोन आला. एरवी पाहता काळाला, ठावची नाही श्रीराम. एक चंचळ एक निश्चळ, या वेगळा कोठे काळ. चंचळ आहे तावत काळ, काळ म्हणावे श्रीराम. आकाश म्हणिजे अवकाश, अवकाश बोलिजे विलंबास. त्या विलंबरूप काळास, जाणोनी घ्यावे श्रीराम. आदी अंती मूळ परब्रह्म आहे. त्या परब्रह्मापासून ही मूळ माया निर्माण झाली. त्या मूळ मायेमध्ये जी शुद्ध जाणीव वास करून आहे, त्या जाणीवेला जगदीश्वर म्हणतात. पुढे अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला. त्यातून दृश्य विश्वाला एक सुरेख आकार आला. जेव्हा आकाशात अभ्रे नसतात, तेव्हा वर जसे निळेभोर स्वच्छ निराकार आकाश दिसते, तसे या अष्टधा प्रकृतीला आकार येण्यापूर्वी हे परब्रह्म निराकार होते. तेव्हा तेथे काळाची आणि वेळेची गणना नव्हती. या दृश्य उपाधीचा विस्तार झाला आणि काळ प्रगट झाला. एरवी या काळाला काही ठाव ठिकाणच नाही. परब्रह्म निश्चळ आणि माया चंचळ, या व्यतिरिक्त काळ नावाचा तिसरा प्रकार नाही, ही गोष्ट जरा लक्षात घ्या. जोपर्यंत चंचळ माया अस्तित्वात आहे, तोपर्यंत हा काळ शिल्लक राहणार आहे. वरले आकाश म्हणजे अवकाश. अवकाशाला विलंब असेही म्हणतात. काळ हा विलंब रूपात नांदतो आहे. त्या काळाला आता आपण जाणून घेणार आहोत. सूर्याकरिता विलंब कळे, गणना सकळांची आकळे. पळापासून निवळे, युगपर्यंत श्रीराम. पळ घटिका प्रहर दिवस, अहोरात्र पक्षमास. षड्मास वरीस युगास, ठाव झाला श्रीराम. कृतत्रेत द्वापार कळी, संख्या चालिली भूमंडळी. देवांची आयुष्ये आगळी, शास्त्री निरोपिली श्रीराम. ते देवत्रयाची खटपट, सूक्ष्मरूपे विलगट. दंडक सांडिता चटपट, लोकांस होते श्रीराम. मिश्रित त्रिगुण निवडेना, तेणे आद्यंत सृष्टी रचना. कोण थोर कोण साना, कैसा म्हणावा श्रीराम. असोही जाणत्याची कामे, नेणता उगाच गुंते भ्रमे. प्रत्यये जाण जाणो वर्मे, ठाई पाडावी श्रीराम. श्रोते हो, माथ्यावर आकाशात तळपणारा सूर्य आहे, म्हणून हा विलंब म्हणजे काळ कळतो. ह्या विलंबाला गृहीत धरून आपण काळाची गणना करतो. ही गणना एका पळापासून युगापर्यंत केली जाते. पळ, घटिका, प्रहर, दिवस, रात्रंदिवस, मास, षण्मास, वर्ष, त्यानंतर वर्षामागून हजारो वर्षे उलटल्यावर संपणारे युग, अशी या काळाची गणना केली जाते. कृत, त्रेता, द्वापार आणि आता चालू असलेले कली, अशी 4 युगे या पृथ्वीवर प्रगट झाली. ह्या काळाच्या मोजणीत ज्या देवदेवता आहेत, त्यांची आयुष्ये मर्त्य माणसापेक्षा आगळीवेगळी आहेत, हे शास्त्रांनी सांगितले. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांची विलक्षण अशी कार्यपद्धती अतिशय सूक्ष्मपणे मर्त्य जीवसृष्टीशी लगट करीत चालू आहे. त्यांच्या संबंधी जरा काही वेगळे सांगायला गेले की लोकांच्या भावना दुखावल्या जातात, त्यांना त्रास होतो, मोठे दुःख होते. श्रोते हो, सत्व, रज आणि तम हे 3 गुण जे एकमेकात मिसळून गेले आहेत, त्यांना वेगळे करता येत नाही, हे तर सत्यच आहे. मग या 3 देवांची जी कार्यपद्धती अवलंबली आहे, ती सुद्धा एकमेकात एवढी मिसळून गेली आहे की ह्यात लहान कोण आणि मोठा कोण हे सांगता येत नाही. 3ही देव
या सृष्टी रचनेशी सारखेच निगडीत आहेत. या सूक्ष्म गोष्टींना नीटपणे समजून घ्यावे ही जी ज्ञानी जाणती मंडळी आहेत त्यांची ही कामे आहेत. अज्ञानी माणूस या गोष्टींचा विचार करायला लागला की उगीच संभ्रमित होतो. हे सृष्टीतले जे गूढ रहस्य आहे हे प्रत्येकाने स्वानुभवाने समजून घ्यावे. उत्पन्न काळ, सृष्टी काळ, स्थिती काळ, संहार काळ, आद्यंत अवघा काळ, विलंबरूपी श्रीराम. जे जे जये प्रसंगी झाले, ते ते काळाचे नाव पडिले. बरे नसेल अनुमानले, तरी पुढे ऐका श्रीराम. पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख आनंद काळ, प्रत्ययो येतो श्रीराम. प्रातःकाळ, मध्यान्ह काळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ, कठीण काळ, जाणीजे लोकी श्रीराम. जन्मकाळ, बाळत्व काळ, तारुण्यकाळ, वृद्धाप्यकाळ, अंतकाळ, विषमकाळ, वेळरूपे श्रीराम. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ, सकळ वेळा मिळोन काळ, तयास म्हणावे श्रीराम. उत्पन्न काळ, सृष्टिकाळ, स्थितिकाळ आणि संहार काळ असा हा सर्वव्यापी काळ विलंबरूप आहे. प्रसंगानुरूप काळाला नावे आहेत. हे जर तुमच्या नीट लक्षात येत नसेल तर श्रोते हो, त्यासंबंधी थोडे विस्ताराने सांगतो, तेवढे ऐका. 6 ऋतूंचे जे काळ आहेत म्हणजे कुठले तर पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुखदुःख तसा आनंदकाळ ह्यांचा सुद्धा अनुभव प्रत्यय येतो. प्रातःकाळ, मध्यान्हकाळ, सायंकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ हे काळाचे स्वरूप तुम्ही जाणून आहात. जन्मकाळ, लहानपणाचा बालकाळ, तारुण्यकाळ, वृद्धापकाळ, अंतकाळ, विषमकाळ हे सगळे वेळेनुसार आणि आयुष्यातल्या चढत्या भाजणीने माणूस अनुभवतो. सुकाळ आणि दुष्काळ, प्रदोषकाळ, पुण्यकाळ या सगळ्या वेळा एकत्र येतात, त्याला काळ म्हणतात. थोडक्यात काय तर प्रसंगानुसार हा काळ शब्द आपण सांगत असतो. असते एक, वाटते एक, त्याचे नाव हीन विवेक. नाना प्रवृत्तीचे लोक, प्रवृत्ती जाणती श्रीराम. प्रवृत्ती चाले अधोमुखे, निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे. ऊर्ध्वमुखे नाना सुखे, विवेकी जाणती श्रीराम. ब्रह्मांड रचना जेथून झाली, तेथे विवेकी दृष्टी घाली. विवरता विवरता लाधली, पूर्वा परस्थिती श्रीराम. प्रपंची असोन परमार्थ पाहे, तोची ये स्थिती ते लाहे. प्रारब्ध योगे करून राहे, लोकांमध्ये श्रीराम. सकळांचे एकची मूळ, एक जाणते एक बाष्कळ. विवेके करून तत्काळ, परलोक साधावा श्रीराम. तरीच जन्माचे सार्थक, भले पाहाती उभय लोक. कारण मुळीचा विवेक, पाहिला पाहिजे श्रीराम. विवेकहीन जे जन, ते जाणावे पशु समान. त्यांचे ऐकता भाषण, परलोक कैंचा श्रीराम. बरे आमचे काय गेले, जे केले ते फळास आले. पेरिले ते उगवले, भोगिती आता श्रीराम. पुढेही करीतो पावे, भक्ती योगे भगवंत भावे. देव भक्त मिळता दुणावे, समाधान श्रीराम. कीर्ती करून नाही मेले, ते उगेच आले आणि गेले. शहाणे होऊन भुलले, काय सांगावे श्रीराम. मूळ असलेली भगवंत वस्तू एक असते, निश्चळ असते, परंतु काहींना ती भलतीच दिसते. ह्या त्यांच्या वृत्तीला हीनविवेक म्हणावे. कारण नाना तऱ्हेचे अज्ञानी लोक या पृथ्वीवर राहतात. त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती वेगळी असते. ते मुळात प्रापंचिक वृत्तीचे असतात. ते प्रपंचातली मर्त्य प्रवृत्ती तेवढी जाणतात.
ही प्रापंचिक प्रवृत्ती माणसाला अधोगतीकडे नेते आणि जे प्रपंचातून मानसिक पातळीवर निवृत्त वृत्तीचे आहेत, त्यांची मानसिक वृत्ती अधोमुख म्हणजे भगवंत विचाराकडे धाव घेते. त्यामुळे त्यांना तऱ्हेतऱ्हेची शाश्वत सुखे अनुभवता येतात. हे फक्त विवेकी पुरुष जाणतात. प्रपंच नीटपणे करून जे परमार्थ चालवतात तेच फक्त या अधोमुखी स्थितीतच स्थिर राहतात. केवळ प्रारब्ध म्हणून देहाने ते 4 लोकात राहतात. कारण ही ब्रह्मांड रचना जेथून उत्पन्न झाली तेथे या विवेकी पुरुषांची दृष्टी स्थिर झालेली असते. अधोमुख म्हणजे या विवेकी लोकांची दृष्टी. एवढे जरा लक्षात घ्या म्हणजे झाले. वास्तविक सर्व प्राणीमात्रांचे मूळ उगमस्थान एकच आहे. परंतु काही लोक परब्रह्म जाणून विवेकाने प्रपंच करून परमार्थात सुखी होतात आणि बाष्कळ बडबड करणारे प्रापंचिक लोक प्रपंचाच्या चिखलात सुखेनैव कालक्रमण करतात. त्यासाठी केवळ विवेकबुद्धीने परमात्म्याचा शोध घेत परलोक साधावा ही प्रवृत्ती चित्तात दृढ करावी लागते. श्रोतेहो, जे विवेकहीन लोक आहेत, जे परमात्मविचार अजिबात करीत नाहीत, ते पशुसमान असतात. त्यांचे संभाषण ऐकले तर लक्षात येते यांना मोक्ष कसा काय मिळणार. श्रोतेहो, विवेकहीन पशुवत जगतात. माणूस पाहून आमचे काहीच जात नाही, कारण आपण जे करतो तेच फळ प्राप्त होते. जे पेरले जाते ते शेवटी उगवून येते. पुढे सुद्धा जसे कर्म करेल तसे फळ त्याला प्राप्त होईल. भक्तियोग केला तर भगवंत प्राप्तीचे समाधान मिळेल. ज्यांनी कीर्ती संपादन केली नाही ते नाहक जन्माला येऊन मेले. माणसाचा जन्म प्राप्त होऊन शहाणे पारमार्थिक आयुष्य जगता आले नाही. शहाण्या माणसांना सुद्धा प्रपंचाची आणि या मर्त्य प्रापंचिक सुखाची भुरळ पडते. त्याला काय म्हणावे. येथील येथे अवघेची राहाते, ऐसे प्रत्ययास येते. कोण काये घेऊन जाते, सांगा नाका श्रीराम. पदार्थी असावे उदास, विवेक पाहावा विशेष सावकास. येणे करिता जगदीश, अलभ्य लाभे श्रीराम. जगदीश परता लाभ नाही, कार्याकरण सर्व काही. संसार करीत असताही, समाधान श्रीराम. मागा होते जनकादिक, राज्य करिताही अनेक. तैसेची आता पुण्यश्लोक, कित्येक असती श्रीराम. राजा असता मृत्य आला, लक्ष कोटी कबूल झाला. तरी सोडीना तयाला, मृत्य काही श्रीराम. ऐसे हे पराधीन जीणे, यामध्ये दुखणे बाहाणे. नाना उद्वेग चिंता करणे, किती म्हणोनी श्रीराम. हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. तरीच काही या कष्टाचा, पर्याये होतो श्रीराम. श्रोते हो, एक महत्त्वाची गोष्ट प्रथम लक्षात घ्या की हा देह आपण सोडतो तेव्हा आपण जमा केलेले सर्व काही इथेच मागे ठेवून जावे लागते. जाताना एकही गोष्ट तुम्हाला बरोबर नेता येत नाही. हा तर आपला प्रत्येकाचा अनुभव आहे. मला सांगा, जाताना कोण काय घेऊन जाते तुम्ही कधी पाहिले आहे का? म्हणून प्रत्येक माणसाने मनात हा विवेक बाळगावा आणि प्रत्येक गोष्टीबाबत उदासीन वृत्तीने राहावे. अनासक्त आयुष्य जगावे. शांत बसून सूक्ष्मपणे विवेकाच्या बळावर या सर्व गोष्टींचा नीट विचार करावा. अशा पद्धतीने विवेकी आयुष्य आपण जेव्हा जगायला लागू तेव्हाच भगवंताची प्राप्ती होईल, हे लक्षात घ्या. भगवंताच्या प्राप्तीसारखे या विश्वात दुसरे समाधान नाही. कार्यकारण भाव फक्त एकच असावा की मला भगवंत हवा आहे. ही वृत्ती ठेवून संसार केला तरी प्रपंच नीट पार पडतो. संसार करतानाही एक सुंदर समाधान मिळते. पूर्वी जे जनकासारखे श्रेष्ठ राजे महाराजे नृपती होऊन गेले त्यांनी राज्य केली, प्रजेचा नीट सांभाळ केला आणि आपले समाधान तितकेच अनुभवले. एक लक्षात घ्या की एक चक्रवर्ती राजा आहे. त्याचा मृत्यूकाळ जवळ आला आहे. लक्षावधी रुपये द्यायचे त्याने कबूल केले तरी मृत्यू त्याला सोडील काय?
मृत्यू आपली वेळ आली की झडप टाकतोच. हे आपले जिणे पराधीन आहे हे लक्षात घ्या. त्यात पुन्हा दुखणी खुपणी ही आलीच. नाना प्रकारची दुःखे आणि चिंता प्रत्येकालाच व्यापून टाकतात. किती म्हणून हे सांगायचे, हा मानवी संसाराचा फार मोठा बाजार या पृथ्वीवर गच्च भरला आहे. ह्या प्राप्त झालेल्या नरदेहाच्या भांडवलावर व्यवहार कसा करावा, ही भगवंत प्राप्तीचा नफा आपल्याला होईल तरच मग गर्भवासादी यमयातनातून सुटका होईल. जे जे काही भोगले त्याचे सार्थक होईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे काळरूप नाम समास 8वा. श्री सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम.